कीर्तन ऐकल्यानंतर, श्रवण केल्यानंतर आणि मुखाने नामचिंतन नामसंकीर्तन केल्याने प्राप्त होते. अहो कीर्तन असे करायचे की देवच येऊन नाचले पाहिजे. अहो नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये स्वतः भगवंत येऊन नाचत होते. आमच्या कीर्तनामध्ये माणसं तरी नाचतात का? नाही, माणसं सुद्धा नाचत नाहीत. लाज वाटते त्यांना कीर्तनात नाचायला. त्यांना सांगा की लग्नाच्या पुढे डीजेला नाचा म्हणावं. बघा कशी नाचतात गाण्याच्या तालावर. आणि कीर्तनात हरिपाठात हा तरुण वर्ग तर बिलकुलच नाचत नाही. काय बघा, निळोबाराया म्हणतात, जर तुम्हाला समाधी अवस्था म्हणजे काय माहित आहे का? परमात्म्याचं सुख. परमात्मा हा अमृत आहे आणि हे अमृत आम्हाला प्राप्त होते. हा परमात्मा आम्हाला प्राप्त होतो. एकदा का परमात्मा प्राप्त झाला की सगळं दुःख आपलं निघून जातं आणि सुखाची प्राप्ती होते. सुखाची प्राप्ती होणे म्हणजे आमची समाधी आहे. समाधी कधी लागते आम्हाला? तर ह्या कीर्तनाच्या थाटाने. हे कीर्तन असे आयोजित केले आणि सगळ्यांनी श्रवण केले की कीर्तनामध्ये आम्हाला समाधी स्वरूपाची माहिती आणि समाधीची प्राप्ती होते. ज्ञानेश्वर